सो हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आज बापाचं विसर्जन आहे आणि विसर्जनाचं हे व्लॉग आहे. तर मस्त असे आपले बाप्पा हसत आहेत आणि कसे इतके दिवस गेले कळालंच नाही आहे. बाप्पा आपल्या घरामध्ये होते, बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होते, तर कसे आनंदामध्ये दिवस गेले काही कळालंच नाही आहे. तर जे काही होतं ते नैवेद्य वगैरे सगळं दाखवलेलं होतं. अशा प्रकारे पूर्ण गणपती बाप्पाची तयारी केली होती. मनामध्ये फक्त इतकीच खंत होती की ह्या वर्षी मला जसं मला बाप्पाची सेवा करायची होती त्या प्रकारे माझ्याकडून नाही घडली. थोडं कारण होतं त्या कारणाने, पण ठीक आहे. पुढच्या वर्षी खूप मनोभावे आणि खूप मनापासून छान प्रकारे माझ्याकडून सेवा बाप्पा करून घेतील. आणि आज शेवटचा दिवस आहे, विसर्जनाचा दिवस आहे. तर खूप काही गर्दी होती बाप्पांकडे दर्शनासाठी. खूप जणं आलेली होती, खूप असे हार होते, अर्ध्याच्या वर तर काढून ठेवलेले होते कारण की खूप झालेलं होतं. पण बाप्पांचा चेहरा इतका प्रसन्न, इतका छान होता की खरंच काय सांगावं त्याच्याबद्दल. तर अशा प्रकारे सर्व काही तयारी वगैरे झालेलं आहे. शिदा वगैरे आम्ही काढून ठेवलेला होता. शिदा विसर्जनच्या वेळेला आम्ही गणपती बाप्पाबरोबर पाठवून देतो. तर सगळी तयारी झालेली होती, सगळेजण आलेले होते. आणि ही जी आरती चाललेली ही ह्या वर्षीची बाप्पाची घरातली शेवटची आरती होती आणि खूप छान अशी आरती चालू होती. तर सगळ्यांनी आरती घेतलेली आहे. सगळ्यांना आम्ही तो मान दिलेला आहे की शेवटची आरती असल्यामुळे, कारण की बाप्पा आता पुढच्या वर्षी येतील. लवकरच वर्ष जरेल आणि लवकरच आपले बाप्पा येतील. आणि घरामध्ये खूप प्रसन्न आणि छान वातावरण होतं आणि गरम देखील सगळ्यांना होत होतं कारण फॅन वगैरे बंद होते. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत, तर त्यांनी सुट्टी घेतलेली होती. कामावरती असतात तर त्यांनी सुट्टी घेतलेली होती आज, कारण की माझी देखील तब्येत ठीक नव्हती आणि बाप्पांचं विसर्जन देखील होतं त्याच्यामुळे. आणि ह्या माझ्या वहिनी आहेत, तर सगळेजण आलेले बाप्पाच्या विसर्जनासाठी. तर अर्धेजण तर नंतर आले, आरती वगैरे झाल्यानंतर आलेले, कारण की पाऊस खूप 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 पडत होता. त्याच्यामुळे जे काही निघाले होते त्यांना आहे ना पोचायला पॉसिबल झालं नव्हतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की गाड्या वगैरे लेट होत्या ह्या कारणाने. आणि हा माझा भाऊ आहे, तर सगळ्यांनी ते आरती वगैरे घेतलेली आहे आणि मस्त अशी आरती, मस्त अशी छान, खूप छान अशी आरती झाली. आणि बापांना आपण घेतलेलं आहे, पूर्ण खाली ठेवलेला आहे. जी इच्छा आकांक्षा काय असतात ते त्यांना सांगितलेलं आहेत. आणि पूर्ण घरातून आपण फेरी मारून बाप्पांचं आता आपण विसर्जनासाठी घेऊन जात आहोत. तर खूप थाटामाटामध्ये त्यांना घेऊन जात आहोत. आणि खूप अशा काही इच्छा होत्या की पुढच्या वर्षी लवकरच तुम्ही या आणि खूप आम्ही थाटामाटात तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला आणू. ह्या वर्षी काही भूलचूक झाली असेल तर माफी असावी. तर अशा प्रकारे आपले बाप्पा चाललेले आहेत आणि खाली सगळी मुलं वगैरे वाट बघत होती. एवढंच होतं की पाऊस इतका जोरात पाऊस होता, इतका जोरात पाऊस होता, त्यामुळे मुलांना नाश्ता वगैरे आला नाही. सगळी तयारी करून ठेवलेली होती मिस्टरांनी, फटाके आणि गुलाल वगैरे आणि सगळं काही तयारी करून ठेवलेली. पण फरक इतकाच होता की खूप जोरात पाऊस होता आणि लहान मुलांना आम्ही भिजवू शकत नव्हतो त्यामुळे, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच त्यांची स्कूल होती. त्याच्यामुळे आम्ही लहान मुलांना आम्ही भिजवू शकत नव्हतो. म्हणून आम्ही बाप्पांना गाडीमध्ये ठेवलं आणि लहान मुलांना देखील गाडीमध्येच ठेवलेलं होतं. तर त्यांचा तिथेच मूड हाफ झाला लहान मुलांचा, कारण की त्यांना वाजत गाजत नाचत असं गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. पण पाऊस इतका जोरात होता की विचारायची सोयच नाही. त्याच्यामुळे पुढचे जे प्लॅन होते ते सगळे त्यांचे पूर्ण मूड हाफ झाला. आणि अशा प्रकारे आपले बाप्पा आता चाललेले आहेत असे खाली उतरून. आणि सगळेजण त्यांच्या पाया वगैरे पडणार आहे. आणि जे काही असेल ते पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही तुम्हाला थाटामाटात आणि छान प्रकारे अजून आमच्याकडून छान अशी सेवा करून घ्या बाप्पा. आणि काही भूलचूक झाली असेल तर खरंच माफी असावी.
तर जिजू गेलेले गाडी आणण्यासाठी गेलेले होते आणि 2 गणपती होते. माझा भाऊ देखील जवळच राहत होता. मग त्यांचा गणपती आणि आपले गणपती असे 2 गणपती एकत्र जाणार होते. तर खूप अशी प्लॅनिंग केलेली होती, पण पावसामुळे सगळी प्लॅनिंग पूर्ण हे काहीच झालं नाही आहे. तर ठीक आहे, आता ते उतरलेले आहेत, जरा अलीकडेच उतरलेले होते. नदी होती, कारण नदीला प्रवाह, पाऊस खूप जोरात होता म्हणून नदीला प्रवाह खूप जोरात होता आणि लहान मुलांना देखील पुढे नेऊ शकत नाही आणि पार्किंगला पुढे बिलकुल जागा नसल्या कारणाने इथूनच बाप्पाला चालत आपलं न्यायचं होतं आणि वरती आरती देखील घ्यायची होती. तर तिथे एक प्लेस केलेलं होतं नदीच्या इथे. तर नदीच्या इथे प्लेस वगैरे करून आरती वगैरे घेणार होतो आणि जे काही आहे ते प्रसाद वगैरे वाटून नंतर विसर्जनाला खाली नेणार होतं. तर तिथे कोणाला अलाउड नव्हतं, कारण खूप 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 प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती आणि सोबत लहान मुले असल्या कारणाने थोडंसं रिस्क होतं. तर पाय वगैरे घसरण्याची शक्यता होती, नाही तर हरवण्याची शक्यता होती. त्या कारणाने तर आरती वगैरे आता झालेली आहे आणि आता खालच्या दिशेने जात आहोत. बाप्पाचे विसर्जनासाठी वरती आरती झालेली आहे आणि अर्ध्या मुलांना तिथेच ठेवलेलं होतं गाडीत आणि त्यांच्यासोबत काका काकी वगैरे होते. तर अर्धे जण आलेले होते. तर सगळ्यांनी अशी आरती वगैरे आणि सोबतच आपले बाप्पा निघाले आहेत. असे तुम्ही बघू शकता, पाठी लागोपाठ असे बाप्पा आहेत आणि पाऊस इतका जोरात होता की छत्री आणि पकडून आणि सगळेजण ऑलमोस्ट भिजलेले होते. तर खाली असे उतरून आलेले आहेत आणि नदीच्या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे की पाय वगैरे घसरण्याची शक्यता असते, कारण की शेवाळ वगैरे आलेलं असतं त्याच्यामुळे. तर बाप्पा आता आपल्या घरी चाललेले आहेत आणि त्यांचं आता विसर्जन करण्यासाठी आणि सगळ्यांना दुःख होतं आहे, पण ठीक आहे. पुढच्या वर्षी बाप्पा तुम्ही नक्कीच लवकर या. आमच्याकडून जेवढी मनोभावे सेवा करून घेता येईल तेवढी करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता किती खूप काही गर्दी आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच आणि भेटूया आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चेन पडेना आम्हाला. आणि बाप्पा ह्या वर्षी आमच्याकडून जी सेवा करण्यामध्ये जी कमी राहिली असेल किंवा काही भूलचूक झाली असेल ती मोठ्या मनाने आम्हाला माफी असावी आणि पुढच्या वर्षी तितक्याच जोशामध्ये आम्ही तुमच्या आगमनाला खूप 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 तयारी करू आणि पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी लवकर या.